नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. स्वतःला ओळखायचं असेल तर आध्यात्मिक प्रवास नक्की करावा असं म्हणतात. मात्र कधी, कुठे, कसा असे अनेक प्रश्न आपल्या समोर असतात. काळजी करू नका, अशाच आध्यात्मिक यात्रांविषयी आज आपण बोलणार आहोत. हॅलो माधव गुरुजीच्या माध्यमातून अशाच आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा काढण्यासाठी महाराष्ट्रामध्ये परिचित असणारे सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी आज आपल्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत. गुरुजी, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. तर आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रा करण्याचं महत्त्व या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. शिवाय प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीची नुकतीच कैलाश मानसरोवर यात्रा पार पडली आहे. तर या यात्रेची काही महत्त्वाची क्षणचित्र या कार्यक्रमामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला चर्चेला सुरुवात करण्याआधी गुरुजींची ओळख आपल्याला करून देते. प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्राचं मार्गदर्शन करणारी एक संस्था आहे. ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या संस्थेचे संस्थापक आहेत. श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य ॲस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल 16 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादन केली आहे. गेल्या 19 वर्षांपासून प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजीच्या माध्यमातून श्री माधव गुरुजींनी हजारो कुटुंबांना मार्गदर्शन केलंय. श्री माधव गुरुजी यांना ज्योतिष विद्याशास्त्राची 7 पिढ्यांची म्हणजेच 350 वर्षांची परंपरा लाभली आहे. सूक्ष्म रीडिंग, कुंडली मार्गदर्शन, वास्तुदोष निवारण, प्रश्नकुंडली, पंचयाग, महालय श्राद्ध या विविध सेवांसोबतच आध्यात्मिक साधनांसहित धार्मिक यात्रा प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी मार्फत आयोजित केल्या जातात. चारधाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, तिरुपती कोल्हापूर यात्रा, हंपी यात्रा, पंढरपूर यात्रा, गिरनार यात्रा, कैलास मानसरोवर अशा यात्रा वर्षभरामध्ये नियोजित केल्या जातात. स्वतः ॲडव्होकेट श्री माधव गुरुजी या यात्रेमध्ये देवदर्शनासोबतच सर्व आवश्यक धार्मिक विधीही यजमानांकडून करून घेतात, ज्याने त्यांच्या आयुष्यामधील अडचणींवर मात करत सुखाचा मार्ग मोकळा होतो. श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी आणि प्रत्येक शनिवारी दादर आणि रविवारी पुणे येथे गुरुजींना भेटू शकतात. तसंच गुरुजींचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील मोठं योगदान आहे. बाबा इंटरनॅशनल नावाची त्यांची CBSE शाळा कर्जतमध्ये आहे. श्री माधव गुरुजी यांची विशेष ओळख म्हणजे ते नर्मदा तटवासी आहेत. ओंकारेश्वराला माधव स्पर्श शक्तीपीठ प्रतिष्ठान नावाचा स्वतःचा आश्रम आहे. अध्यात्माचा प्रसार प्रचार करण्याचा त्यांचा हेतू आहे. तसेच सुनीता उल्हास गोरक्षणी या गोशाळेच्या माध्यमातून गौमातेच्या सेवेसाठी, गोरक्षणासाठी कामही माधव स्पर्श मध्ये सुरू असतं. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करूया. गुरुजी, आज आपण यात्रांबद्दल बोलतोय, धार्मिक यात्रेचं काय महत्व आहे या संदर्भात बोलतोय आणि श्री प्रभू रामचंद्रांची भूमी असलेली किंवा वास्तुकलेचा स्पर्श उत्कृष्ट नमुना असा असलेली ती म्हणजे हंपी ही जागा. तर हंपी विषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचा दृष्टिकोन कसा आहे आणि यात्रेकरूंना कोणत्या प्रकारचं समाधान या यात्रेमधून मिळतं? मॅडम, सर्वप्रथम हंपी यात्रा म्हणजे हंपी म्हणलं ना की प्रत्येकाला जे तुम्ही वापरलं की वास्तुकलेचं खूप सुंदर प्रदर्शन असं हंपीमध्ये आहे. म्हणजे वास्तुकला आपल्याकडे आर्किटेक्चर किती डेव्हलप होतं अगोदरपासून ते आपल्याला अगदी पदोपदी त्या गोष्टीचा अनुभव येतो. आणि या वर्षीची 24 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर ही यात्रा आपण अरेंज केलेली आहे. प्रत्येकाचं म्हणणं प्रत्येक वेळेला असं असतं की आम्हाला तुमच्याबरोबर यायची खूप इच्छा आहे, पण तुम्ही काहीतरी सुट्टी असताना करा ना, सुट्टीमध्ये यात्रा काढा ना. तर ही यात्रा प्रॉपरली सुट्टीमध्ये काढलेली आहे. म्हणजे सर्वांची जी इच्छा होती की तुमच्याबरोबर खूप प्रवास करायची इच्छा आहे, तुमच्याबरोबर यायचं आहे हंपीला, तर अगदी तुमच्याच बरोबर यात्रा करायची आहे. तर हे प्रत्येकाचं आवर्जून म्हणणं असायचं. आणि प्रत्येकाला मग रजेचा प्रॉब्लेम वगैरे असतो. तर याचं टाइम टेबल म्हणजे की फायनल करत असताना त्याच्यामध्ये प्रॉपर सुट्टी घेतली की मला वाटतं 23 तारखेला भाऊबीज संपते आणि 24 तारखेला लगेच आपल्याला हंपीला निघायचंय. आता 24ला ज्यावेळेला आपण हंपीला निघतो त्यावेळेला 25ला आपण प्रॉपर हॉस्पिटल या स्टेशनला पोहोचतो जे कर्नाटकामध्ये आहे. आणि हॉस्पिटल स्टेशनला गेल्यानंतर त्या हॉस्पिटलला आपली पूर्णपणे राहायची व्यवस्था असते आणि हॉस्पिटलवरनं आपण पूर्णपणे यात्रा करतो. जसं तुम्हाला माहिती की प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे ज्यावेळेला आपण यात्रा अरेंज करतो त्याच्या वेळेला आत्ताच्या काळानुसार म्हणजे की संपूर्ण जे काही आहे ते अध्यात्म तुमच्याकडनं करून घेणारच आहे, परंतु तुमच्या ज्या सुखसुविधा आहेत म्हणजे त्या सुद्धा तुम्हाला मिळाल्या पाहिजे त्याच्याकडे विशेष करून लक्ष दिलं जातं. कारण माझे वडील कायम सांगायचे की लोकांचा तुम्ही स्वार्थ व्यवस्थित केला ना तर लोक परमार्थ व्यवस्थित करतील.
असतील आणि अगदी त्याच धागा धरून तुमचा स्वार्थ म्हणजे प्रत्येकाची राहायची व्यवस्था व्यवस्थित असते, खाण्यापिण्याची सोय व्यवस्थित असते, की जेणेकरून ती यात्रा करण्याकरता जो एक आनंद पाहिजे किंवा तुम्हाला एक स्वतःकडनं जी एक एनर्जी पाहिजे ती एनर्जी पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळते आणि याचा अनुभव तुम्ही टूरमध्ये घेतलेलाच असतो. हम्पी टूरचं विशेष सांगायचं झालं तर ज्यावेळेला आपण हम्पी टूरला जातो त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी आपण पोहोचल्याच्या नंतर संध्याकाळी प्रॉपरली आपल्याला तिथे फाउंटन शो बघायचा असतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुंगभद्रा नावाची नदी आहे की ज्या नदीचं हे सौभाग्य आहे की ती नदी रामाने क्रॉस केलेली आहे, म्हणजे राम ती नदी पार करून पलीकडे किष्किंधा नगरीमध्ये गेले. तर त्याप्रमाणे हम्पी टूरमध्ये ना हम्पी हे 2 ठिकाणी डिवाइड आहे. पहिलं म्हणजे की न्यू हम्पी आहे आणि दुसरं म्हणजे ओल्ड हम्पी आहे. तर तुंगभद्रा नदीवरती जो डॅम आहे त्या डॅमवरती पूर्णपणे फाउंटन शो चालतो. तर पहिल्या दिवशी आपण त्या फाउंटन शोचा पूर्णपणे म्हणजे की आनंद घेतो आणि ते गेल्यानंतर जणू रामाच्या नगरीमध्ये आल्यानंतर रामाने हे केलेलं आपलं स्वागतच आहे याची आपल्याला पूर्णपणे कल्पना येते आणि मग त्याच्यानंतर मन एकदम निवांत होऊन जातं. त्याच्यानंतर मग थकलेला प्रवास असतो त्यामुळे आपण त्या दिवशी व्यवस्थित आराम करतो, जेवण घेतो आणि रात्री आराम करतो आणि दुसऱ्या दिवशी आपण प्रॉपरली हम्पीमध्ये जातो. आता हम्पी सिटीमध्ये ज्यावेळेला आपण दर्शनाला जातो त्यावेळेला तिकडची जुनी नगरी आहे विजयानगरी, म्हणजे विजयानगरीमध्ये आपण जातो आणि विजयानगरीचे कृष्णदेवराय म्हणून राजे आहेत. हे कृष्णदेवराय राजे हे नाव लक्षात राहण्याकरता अगदी सोपं सांगायचं झालं तर तेनाली रामा यांच्याकडे मंत्री होता, म्हणजे तेनाली रामा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होता. तर तेनाली रामा जिथे मंत्री होतात ते कृष्णदेवराय राजे आणि मग त्यांचा पूर्णपणे राज्यकारभार ती विजयानगरी आपण बघतो. त्या विजयानगरीमध्ये वेगवेगळी म्युझियम आहेत, म्हणजे ज्या म्युझियममध्ये अगदी 5व्या शताब्दीपासूनची जी काही वास्तूच्या बाबतीत डेव्हलपमेंट आहेत किंवा त्यावेळेचं कोरीव शिल्प आहे ते शिल्प सुद्धा अजूनपर्यंत सगळं सांभाळून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला पूर्णपणे त्या याच्यामध्ये बघायला मिळतं, म्हणजे म्युझियममध्ये बघायला मिळतं. त्याचबरोबर प्रामुख्याने तिथे विजयानगरीमध्ये जे मंदिर आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. म्हणजे एकदा ज्यावेळेला आपल्याकडे मोहम्मद गझनी 12व्या शतकामध्ये चालून आला त्याच्या वेळेला 14व्या शतकामध्ये असं झालं की तो पंढरपुरामध्ये येतोय की काय आता पांडुरंगावरती अटॅक होईल आणि मग त्या मूर्तीचं काही नुकसान व्हायला नको म्हणून त्यावेळेला वारकरी संप्रदायांनी पूर्णपणे विनंती केली कृष्णदेवराय राजांना की तुमच्या इथे सिक्युअर्ड मूर्ती राहतील तर तुम्ही हे पांडुरंग आणि रुक्मिणी तिकडे घेऊन जा म्हणून. आणि मग कृष्णदेवराय पंढरपूरचा जो आपला पांडुरंग आहे जी रुक्मिणी आहे त्या दोघांना सन्मानपूर्वक त्या मूर्ती घेऊन गेले आणि मग त्या मूर्ती तिकडे गेल्याच्या नंतर पांडुरंगाची मूर्ती तिथे गेल्यानंतर कृष्णदेवरायांना सुद्धा त्या मूर्तीचं आकर्षण इतकं भावलं की त्याच्याकरता तब्बल 200 कोटी रुपये त्या काळी खर्च केलाय, म्हणजे 13व्या शतकामध्ये आणि सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. म्हणजे तिथे पांडुरंग राहिले आणि मग नंतर ज्यावेळेला भानुदास महाराज म्हणजे की एकनाथ महाराजांचे पणजोबा हे त्या ठिकाणी गेले आणि त्याच्यानंतर मग पांडुरंग परत पंढरपुरामध्ये आले आणि पंढरपुरामध्ये पांडुरंग आल्यानंतर आज 200 कोटीचं बांधलेलं मंदिर, पण कृष्णदेवराय राजांना त्या मंदिरामध्ये दुसरा कुठलाही देव त्यांना आवडला नाही. चिक्कार मूर्ती बनवून दिल्या, वेगवेगळ्या कारागिरांनी बनवून दिल्या, पण आज सुद्धा तिथला गाभारा खाली आहे. तर त्यावेळेला आपण ज्यावेळेला जातो आणि त्यावेळेला विजयनगरीमध्ये त्या मंदिराचं वैभव बघतो, आमच्या पांडुरंगाचं वैभव बघतो आणि आजही लक्षात येतं की तिथला गाभारा रिकामा आहे. म्हणजे त्यांना दुसरी कुठलीही मूर्ती त्या ठिकाणी आवडली नाही किंवा दुसरी कुठलीही मूर्ती त्या गाभाऱ्याला साजेशीच वाटली नाही म्हणून 200 कोटीचं मंदिर आहे पण आज सुद्धा गर्भगृह रिकामा आहे. आणि त्यावेळेला आपण जाऊन तिथे घेतो आणि त्यावेळेला आपण ज्यावेळेला आपल्या पूर्णपणे म्हणजे जय जय राम कृष्ण हरीचा जयघोष करतो किंवा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आपण ज्यावेळेला ओरडतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की पांडुरंगाचा महिमा किती आहे. कानडा ग विठ्ठलू कर्नाटक, तो कानडा आहे आणि तो खरोखरी कर्नाटकावर आलाय. तर कर्नाटकाचं त्याचं घर बघण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं आणि तो आनंद अपरंपार आहे. तिथे एवढं वास्तुशिल्प आहे की जो आत्ताची जी करंट मधली 50 रुपयाची नोट आहे त्याच्या पाठीमागे जो रथ छापलेला आहे तो रथ हम्पीचा आहे. तो या विजयनगरीमध्ये ज्यावेळेला आपण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बघू त्याच्या वेळेला आवर्जून त्या रथाच्या इथे उभं राहून आपण फोटो काढू की हातामध्ये ती 50ची नोट असते आणि 50ची नोट अशी घेऊन त्याच्याबरोबर फोटो काढला जातो की आज मी त्या जागेवरती पोहोचलोय जी 50 रुपयाच्या नोटीवरती स्टॅम्प आहे. म्हणजे तर 50 रुपयाच्या नोटीवरती ते शिल्प सिलेक्ट केलं गेले, म्हणजे विचार करा की ते शिल्प किती प्राचीन किंवा किती सुंदर असेल आणि मग त्या जागेला भेट देण्याचा जो आनंद आहे तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरती त्यावेळेला दिसतो. आणि या यात्रेमध्ये असं आहे की याच्यामध्ये म्हणजे की प्रत्येक वेळेला लोकांचं असं असतं की अरे अध्यात्म म्हणजे मग काही बोरिंग असेल, प्रत्येक वेळेला नामस्मरणच असेल, प्रत्येक वेळेला कीर्तनच असेल असं नाही. म्हणजे या टूरमध्ये किंवा आपल्या सगळ्याच टूरमध्ये आपण सगळं सामंजस्य म्हणजे की सगळ्याचं पूर्णपणे दोन्हीवर संतुलन आपण ठेवतो आणि दोन्हीवरती संतुलन ठेवून की तुम्हाला जी काही मजा मस्ती आहे ती सुद्धा तुम्हाला करता यायला पाहिजे पण त्याच्याबरोबर तुम्हाला आध्यात्मिक पूर्णपणे वातावरणाचा अनुभव घेता यायला पाहिजे. तर त्याप्रमाणे हम्पी टूरमध्ये ज्यावेळेला आपण विजयनगरी आणि हे सगळं बघतो त्यावेळेला पूर्णपणे भावुक होतो आणि हे सगळं बघून झाल्यानंतर त्या पांडुरंगाच्या आठवणीमध्ये आणि त्या सगळ्यामध्ये त्या जयघोषामध्ये आपण एक एक स्टेशन पूर्ण करतो आणि त्या दिवशीचा प्रवास आपला संपतो. दुसऱ्या दिवशीचा व्हिजिट आहे त्याच्यामध्ये आपण सुद्धा तुंगभद्रा नदी क्रॉस करून जातो आणि तुंगभद्रा नदी क्रॉस करून जातो त्यावेळेला आपण किष्किंधा नगरीमध्ये प्रवेश करतो. किष्किंधा नगरी ही म्हणजे की ज्यावेळेला रामाच्या वेळेला होती ती किष्किंधा नगरी
नगरी की जिथून राम सीतेचा शोध घेण्याकरता निघाले, म्हणजे कर्नाटकामध्ये. आणि मग ज्यावेळेला तुंगभद्रा नदी क्रॉस केली त्यावेळेला तुंगभद्रा नदी क्रॉस करून झाल्यानंतर अंजनेय पर्वत लागतो, ज्या ठिकाणी हनुमंताचा जन्म झाला. म्हणजे अंजनी माता ज्या ठिकाणी उपासनेला बसलेली, जिथे तिला ते पक्षांनी फळ आणून दिलं, तिने ते प्राशन केलं आणि मग ती पूर्णपणे गर्भवती राहिली. आणि मग गर्भवती राहिल्यानंतर मग एवढं डोंगर आणि ह्या सगळ्यातून पार होण्यापेक्षा इथेच डिलिव्हरीला थांबावं, त्या हिशोबाने अंजनेय पर्वतावरती थांबली आणि त्याची काळजी घेतली गेली. आणि तिथे भगवान म्हणजे की हनुमंतरायांचा जन्म झाला. तर अंजनेय पर्वतावरती गेल्यानंतर आपल्याला कळतं की खरंच एक हनुमान जन्माला येण्याकरता नैसर्गिक किंवा प्राकृतिक स्थिती कशी असायला पाहिजे. आणि मग त्या गोष्टीचा पूर्णपणे अनुभव होतो. आणि तिथे सर्वात सुंदर असा म्हणजे की सत्संग आहे. जो सत्संग आहे त्या सत्संगामध्ये म्हणजे की आपण नेहमी म्हणत असतो की कर्म सत्य आहे, परंतु कर्म सत्य असलं तरी कर्माच्या पाठीमागचे विचार सत्य आहेत, हे हनुमंतरायांनी त्या जागेवरती आपल्याला सांगितलं. तिथे आज सुद्धा पाण्यावरती पाण्यावर तरंगणारा दगड आहे की जे दगड टाकून पूर्णपणे लंकेला जाण्याकरता जो सेतू बनवला गेला, तर त्या सेतूचा दगड आज सुद्धा त्या ठिकाणी आहे, जो आज सुद्धा पाण्यावरती तरंगतो. आणि तो आपल्याला याची देही याची डोळा बघता येतो म्हणजे. आणि मग अंजनेय पर्वतावरती गेल्यानंतर खरोखर हनुमानाच्या अगदी म्हणजे जन्मोत्सवामध्ये सामील झाल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. तिकडची हवा, तिकडची प्रकृती खूप खूप सुंदर, अगदी सगळं विलोभनीय असं आहे. 350 पायऱ्या चढायच्या असल्या तरी पायऱ्या इतक्या सोप्या आहेत की खरंच श्रीराम जयराम जय जयराम म्हणत त्या पायऱ्या कुठे संपून जातात ते कळत नाही. पायऱ्यांच्या सुरुवातीला सांगितलं जातं की रामाचं नाव घ्या, एक पण पायरी तुम्हाला जड वाटणार नाही. आणि मग राम राम म्हणत काही लोक चाललेले असतात, काही लोक श्रीराम जयराम जय जयराम करत भजन चाललेलं असतात. खरोखर असं वाटतं की तो हनुमान आम्हाला अलगद असं लिफ्ट सारखा वरती घेऊन चाललाय. आणि 350 पायऱ्या चढून आलोय असं मुळी कुणाला वाटतच नाही. आणि पायऱ्या सुद्धा अशा पूर्णपणे म्हणजे की ऍडव्हेंचर सारख्या आहेत. म्हणजे मध्येच असं गुफेसारखं आहे, मध्येच एखादं झाड आहे की ज्या झाडाच्या मधनं तुम्ही असे चाललेला आहात. आणि सुंदर असं नैसर्गिक त्या ठिकाणचं वातावरण आहे. आणि मग असा हनुमान जन्मोत्सव करून आपण ज्या वेळेला खाली येतो, हनुमानाचं ती बर्थप्लेस बघून आपण खाली येतो, त्याच्यानंतर त्या जागेवरती आपण पोहोचतो ज्या जागेवरती तुंगभद्रा नदी क्रॉस करून झाल्यानंतर पहिल्यांदा हनुमंतराय आणि रामाची त्या ठिकाणी भेट झाली. ती जागा इतकी सुंदर आहे आणि तिकडचा सत्संग, तो प्रसंग पूर्णपणे सांगितला जातो. त्या जागेवर उभं राहून तो प्रसंग ऐकण्यामध्ये जी एक मजा आहे ना, खरोखर डोळ्यासमोर दृश्य उभं राहतं की खरंच असे प्रभू रामचंद्र आले असतील आणि या ठिकाणी हनुमानाला आलिंगन त्यांनी दिलं असेल. आजही त्या ठिकाणी यंत्र स्वरूपामध्ये हनुमानाची पूजा केली जाते आणि त्या यंत्रावरती पूर्णपणे अभिषेक जो होतो तो आज सुद्धा मदानी होतो. आणि पूर्ण मदानी त्या यंत्रावरती अभिषेक होऊन इतकं सुंदर आणि असं आध्यात्मिक वातावरण किंवा एक आपण म्हणतो तसं आध्यात्मिक ऊर्जा त्या ठिकाणी आपल्याला फील होते. त्याच्यानंतर मग म्हणजे की आपण पुढच्या टप्प्याला ज्यावेळेला जातो त्यावेळेला पुढच्या टप्प्याला जात असताना तिथे बाली गुफा लागते, ज्या ठिकाणी सुग्रीव आणि बालीचं युद्ध झालं आणि रामाने त्या ठिकाणी बालीचा वध केला, बालीवरती बाण चालवला आणि बालीचा वध झाला. आपण त्या जागेवरती पोहोचतो, ती बालीची गुफा आपल्याला बघायला मिळते. आणि खरोखर हे रामायणातले प्रसंग आज हजारो वर्ष होऊन गेलेत, पण ज्यावेळेला आपण किष्किंधा नगरीमध्ये जातो तर आज सुद्धा ते रूप तसंच आहे. म्हणजे की खरोखर ही प्राकृतिक एक देण आहे की आपल्याकरता ते सगळ्या गोष्टी राखीव आहेत, त्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत की आपण त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेऊ शकतो, तिथली ऊर्जा आपण फील करू शकतो. आणि इतका मनमुराद आनंद त्याच्यामध्ये होतो की तो आनंदामध्ये आपण एक एक टप्पा पुढे जात जातो. आणि बालीचं युद्ध होऊन ज्या ठिकाणी बालीने रामाचा संवाद झाला, जिथे बालीने शेवटचा श्वास घेतला, ती जागा आपण अनुभवतो. आणि मग त्याच्यानंतर आपण जातो पंपा सरोवरला, ज्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे की शबरी मातेची गुफा आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर शबरी मातेच्या याच्यामध्ये की जिथे रामाची आणि शबरीची भेट झाली, कुठल्या जागेवरती राम बसले, कुठे शबरी बसलेली होती, कशी तिने बोरं दिली असतील, तो अख्खाच्या अख्खा प्रसंग आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो. आज सुद्धा तिथे खूण आहे. आज एवढ्या वर्षानंतर जी डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंट नंतर आता पंपा सरोवर खूप चांगलं बांधलं गेलेलं आहे. त्या ठिकाणी शबरीचा आश्रम चांगला बांधला गेलाय. पण तो त्या दगडांमध्ये गेल्यावर सुद्धा तो फील येतो की खरोखर या जागेवरती इथे प्रभू रामचंद्र बसले असतील, या ठिकाणी शबरीचा संवाद झाला असेल. आणि संपूर्ण रामाचं दर्शन झाल्यानंतर त्याला बोरं खायला दिल्याच्या नंतर शबरीने स्वतःला संपून घेतलं. म्हणजे ज्यावेळेला राम म्हणले की आता खूप क्षण झाले, शबरी मी आता निघू का म्हणून, त्याच्या वेळेला तिने म्हणलं की काही क्षण थांबा. आणि निरखून रामाकडे पूर्णपणे बघितलं आणि आपल्या शरीरामधला 4% अग्नी तो प्रज्वलित केला आणि त्याच्यामध्ये स्वतःला पूर्णपणे भस्मसात केलं. तर ती सुद्धा जागा आहे की इथे शबरी उभी होती आणि इथे शबरीने शेवटचा श्वास घेतला आणि ती रामामध्ये कायमस्वरूपी विलीन झाली. आणि मग तिची रक्षा रामाने आपल्या स्वतःच्या मस्तकावर धारण घेतली. त्या जागेवरती आपण ज्यावेळेला
पोहोचतो, त्या जागेवरती जाऊन त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला जाणवतात त्यावेळेला खरोखरी तुम्ही शबरी बघितलेली नाही, पण शबरी माता म्हणून काय असेल ते चित्र तुमच्या पुढे उभं राहतं. राम आपण प्रत्यक्षात बघितलं नाही, परंतु खरंच राम म्हणजे काय ऊर्जा असेल ती ऊर्जा आपण त्या ठिकाणी फील करू शकतो. आणि अशी यात्रा पूर्ण करून आपण ही किष्किंधा नगरी कंप्लीट करून पुन्हा हॉस्पिटलला येतो. तिसऱ्या दिवशी पटक्कलला आपण जातो, ज्या ठिकाणी बनशंकरी म्हणून शक्तिपीठ आहे. ज्या बनशंकरी शक्तिपीठमध्ये देवीचं आवर्जून आपण दर्शन घेतो, देवीचे शुभाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. आणि मग बनशंकरी करून आपण पुढे बदामीला जातो. ज्या बदामीच्या पूर्णपणे लेण्या इतक्या प्राचीन आणि इतक्या सुंदर आहेत. आणि वास्तुकला म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी जी काही शिल्प कोरलेली आहेत त्या शिल्पामधले अर्थ तुम्ही समजावून घेतलेत म्हणजे प्रॉपरली. त्याच्याकरता आपण तिथे गाईड करतो का तर एवढ्या लांब तुम्ही आले तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी लक्षात याव्या, तुम्हाला त्या समजाव्या, तुम्हाला त्या पूर्णपणे लक्षात राहाव्या. आणि मग त्याचं पूर्णपणे त्याच्यावरती असलेलं प्रत्येक शिल्पने शिल्प त्याच्यामधनं काय दाखवलंय, त्याच्यामधनं काय अध्यात्म आहे, काय त्याच्यामधली पूर्णपणे प्रतिकृती आहे ती आपण समजावून घेतो. मग पटक्कलला आपण जातो, मग वयलेला आपण जातो. आणि या प्रत्येक ठिकाणी अगदी 5व्या सदीपासूनचं असलेलं आपलं वास्तुशिल्प, आपल्याकडे असलेले संस्कार, आपली संस्कृती, आपलं अध्यात्म असं वेगवेगळ्या टप्प्यांनी घेत आपण अक्षरशः या 3 दिवसामध्ये रामायण सुद्धा पूर्ण करतो. एक रामाचं चरित्र आपल्याला समजतं आणि त्या चरित्रामधल्या अगदी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात की ज्या आपण एवढे दिवस सोडून दिल्यात की एवढे दिवस आपल्याला माहिती नाही आहेत. तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझं तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की तुम्हाला सगळ्यांना येता यावं, तुम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचा अंदाज यावा, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अनुभवता याव्या. याच्याकरता प्रॉपरली आपण सुट्टीमध्ये ही टूर ठेवलेली आहे. तर 24 ऑक्टोबरला टूर सुरू होणार आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी आपलं नाव आजच आपल्यालाही माहिती मिळाल्यानंतर लगेच रजिस्टर करा, कारण वेळ कालावधी थोडा आहे. आपल्याला रेल्वेचा प्रवास आहे, त्यामुळे तुमचं सगळ्यांचं तिकीट अगोदर रिझर्व्ह होणं खूप गरजेचं आहे. आपल्याला या विषयासंदर्भात अर्थात या धार्मिक यात्रांसंदर्भात अजून माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र वेळ झालेली एका छोट्या विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. TV9 मराठी एकमेव. सिद्ध फार्माची दर्जेदार आयुर्वेदिक औषधं, अपचन, बद्धकोष्ठ यासाठी धौती योग, हाडांच्या आणि सांध्यांच्या बळकटीसाठी कॅल्सियोग आणि पुरुषांसाठी मदन योग. नवा देश, नवे लोक, कसं जमणार आमचं तिथे? तुम्ही दोघं इथे आलात तर हे घर सुद्धा आपल्या घरासारखं वाटेल. म्हटलं होतं ना, हे घरही आपल्या घरासारखंच वाटेल. हे अगरबत्ती, स्नेह आणि सुगंधाचे अनमोल नाते. सर, वॉटर प्रूफिंग साठी बेस्ट आहे. नेहमीच का नाही? प्रशांतजी, एक छोटंसं गिफ्ट बिर्ला ओपस अशुरन्स देण्यासाठी. म्हणजे प्रोडक्ट वॉरंटी. वॉरंटी तर आहेच, हा एक्स्ट्रा आहे. 1 वर्षात वॉटर प्रूफिंगला काहीही झालं तर पुन्हा करून देणार. पुन्हा करून देणार, ते देखील फ्री. पेंटिंग मध्ये पहिल्यांदाच बिर्ला ओपस अशुरन्स. रजिस्टर करा birlaopus.com वर. बाजारपेठा सजल्या, कारण घराघरात येतोय आनंद. मखर फुलांच्या माळांनी दुकानं भरली, कारण घराघरात दरवळणार भक्तीचा गंध. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आध्यात्मिक साधनेसहित धार्मिक यात्रेचं महत्व या विषयासंदर्भात बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री माधव गुरुजी. मला अजूनही एक विचारायचं ते म्हणजे नर्मदा परिक्रमेसंदर्भात. आणि नर्मदा परिक्रमेचं मला वाटतं यावेळी प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजीचं 5वं वर्ष आहे. तर नर्मदा परिक्रमेचं या वर्षीचं काय वैशिष्ट्य आहे? पण नर्मदा परिक्रमेचं वैशिष्ट्य म्हणजे की आपण नर्मदा तटवासी आहोत. आणि नर्मदा तटवासी असल्यामुळे गेली 5 वर्ष म्हणजे की हे आता यंदाचं 5वं वर्ष आहे आपण नर्मदा परिक्रमा पूर्णपणे म्हणजे आयोजित करतो. 7 जानेवारी ते 22 जानेवारी ही डेट आतापर्यंत आपली फायनल आहे की या डेटला आपण पूर्णपणे ही यात्रा संपन्न करतो. या वर्षी देखील म्हणजे 2026 मध्ये सुद्धा 7 जानेवारी ते 22 जानेवारी नर्मदा परिक्रमा आहे. या नर्मदा परिक्रमेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पूर्ण महाराष्ट्रातून 49 ग्रुप आहेत जे नर्मदा परिक्रमा घेऊन येतात. कारण मी तटवासी असल्यामुळे माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत, मला या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि याच्यामध्ये नंबर 1 जर कुठली परिक्रमा असेल तर ती प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरची आहे. म्हणजे प्रत्येक जण निर्विवाद खूप चांगलीच परिक्रमा पार पडतात. परंतु ही परिक्रमा पार पडत करत असताना नर्मदा मैयाची कृपा जी आपल्यावरती आहे म्हणजे त्या कृपेमुळे आपण ती आणखीन सुंदर करतो. आणि 49 ग्रुपपैकी सर्वात सुंदर नर्मदा परिक्रमा ही आपली प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरची असते. त्याचं कारण असं आहे की आपण फक्त नर्मदा परिक्रमा करत नाही तर आपण तटवासी असल्यामुळे जेवढे नर्मदेचे संस्कार आहेत ते सगळे संस्कार आपण करतो. म्हणजे मग त्याच्यामध्ये तटपरिवर्तन आलं, जलपरिवर्तन आलं, रोजची नर्मदा मैयाची आरती आली, रोजचं त्याच्यामध्ये रुद्राभिषेक आला. तर या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये करत असतो. त्याचबरोबर आवर्जून त्याच्यामध्ये आपण पंचयाग करतो. जे 5 याग माणसांनी जन्माला आल्यानंतर आयुष्यात एकदा तरी
करायला पाहिजेत. आणि असं महत्तम आहे की जर हे नर्मदेच्या तटावर तुम्ही केले किंवा आणखीन कुठल्या पवित्र जागेवरती केले तर तो एक याग केल्याचं पूर्ण तुम्हाला 100 याग केल्याच्या बरोबर राहतं. तर हे 5ची याग प्रॉपरली तुमच्या हातातून पूर्णपणे संकल्प सोडून तुमच्या हातून हे संपन्न करून घेतो आपण, आणि तेही नर्मदा परिक्रमेमध्ये. म्हणजे याच्यामध्ये महेश्वरमध्ये सुद्धा तुमच्या हातून याग होतो. आणि याच्यामध्ये प्रॉपरली ज्या ठिकाणी म्हणजे की मार्कंड ऋषींची तपोभूमी आहे, ज्यांनी दुर्गा सप्तशती लिहिली, त्या मार्कंड ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्या यज्ञशाळेमध्ये बसून आपण नवचंडी याग संपन्न करतो. तर या गोष्टी ज्या आहेत या आपल्याच परिक्रमेमध्ये होतात. म्हणजे तर पंचयाग त्याच्यामध्ये आहे. यावर्षीचं 5वं वर्ष असल्यामुळे यावेळेला संख्या सुद्धा जास्त आहे. म्हणजे एक बस ऑलरेडी आता बुक झालेली आहे. म्हणजे उरलेल्या यावेळेला असं प्रत्येकाचा आग्रह आहे. त्यामुळे आम्ही 3 बस म्हणजे 150 मेंबर्स यावेळेला घेऊन जायच्या विचारामध्ये आहे की तेवढा रिस्पॉन्स जर आहे समोरून तर आणि यायचं असेल तर सगळ्या लोकांची व्यवस्था आपण करू शकतो की आपण तेवढे सक्षम आहोत. त्यामुळे कदाचित 150 लोक आपण यावेळेला घेऊन जाणार आहोत. आणि हे सगळे घेऊन जात असताना त्यावेळेला एक वेगळा उपक्रम म्हणजे की यंदाचं 5वं वर्ष आहे. तर नर्मदा तटावरती बघाल तर त्या ठिकाणी शिवलिंग पूजनाचं जे महत्व आहे म्हणजे की ज्याला पार्थिव शिवलिंग आपण म्हणतो की त्रेतायुगामध्ये याचं रत्न शिवलिंगाच्या पूजनाचं महत्व होतं. द्वापार युगामध्ये तुम्ही बघाल तर पारस शिवलिंगाच्या पूजनाचं महत्व होतं. आणि कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाचं महत्व सांगितलंय. पार्थिव म्हणजे की मृण्मयी मातीपासून बनवलेलं शिवलिंग. तर त्याची 1 लक्ष शिवलिंग आपण बनवणार आहे. म्हणजे आणि 5वी नर्मदा परिक्रमा आणि या परिक्रमा करताना जे परिक्रमावासी असतील ते खरोखरी सगळेजण नशीबवान आहेत की त्यांच्या सगळ्यांना ही 1 लक्ष पूर्णपणे नर्मदाचे जे म्हणजे की शिवलिंग आहे म्हणजे पार्थिव शिवलिंग आहे जे नर्मदामधलीच वाळू घेऊन नर्मदामधलीच माती घेऊन आपण 1 लक्ष शिवलिंग बनवणार आहोत. आणि 1 लक्ष शिवलिंगाचं पूर्णपणे रुद्राभिषेक त्या ठिकाणी होईल आणि रुद्राभिषेक करून त्याचं पूर्णपणे विसर्जन त्या ठिकाणी होईल. तर असं 1 लक्ष पार्थिव शिवलिंगाचं पूजन पूर्णपणे त्याचा सोहळा त्याचा रुद्राभिषेक आणि त्याचं विसर्जन एवढा मोठा विधी या 15 दिवसामध्ये आपल्याला संपन्न करायचा आहे. आणि जेवढे काही परिक्रमावासी असतील त्यांच्या प्रत्येकाच्या हाताने तो पूर्ण होणार आहे. नर्मदा परिक्रमाची सुरुवात ती सुद्धा आपल्या आश्रमामधून होते की जिथे आपण प्रॉपर संकल्प सोडतो. त्याचबरोबर याच्यामध्ये उज्जैन सुद्धा आपण आवर्जून करतो की नर्मदा परिक्रमा पूर्ण करून झाल्यानंतर आपण उज्जैनला येतो. म्हणजे 2 ज्योतिर्लिंग आपली याच्यामध्ये पूर्णपणे होतात. ज्यावेळेला आपण उज्जैनला जातो तर आपल्याला सगळ्यांना श्रुत आहे की तिकडे शक्तिपीठ सुद्धा आहेत. तर त्या ठिकाणी देवीची 2 शक्तिपीठ सुद्धा आपली पूर्ण होतात. तर 2 शक्तिपीठ याच्यामध्ये पूर्ण होतात. 2 ज्योतिर्लिंग याच्यामध्ये पूर्ण होतात. त्याचबरोबर महेश्वरला आपण असतो तर महेश्वरमध्ये प्रॉपर आपण हॉल्ट घेतो. त्यावेळेला पूर्णपणे MP मधलं जे भोजन आहे म्हणजे मध्य प्रदेशामधलं भोजन आहे की त्याच्यामधलं त्या भोजनाचा सुद्धा आस्वाद तुम्हाला पूर्णपणे घेता येतो. तर तेही आपण अरेंज केलेलं असतं. अहिल्याबाई होळकरांची जी एक सुवर्णमय अशी पूर्णपणे म्हणजे की कारकीर्द राहिलेली आहे त्या कारकिर्दीचा आपण पूर्णपणे अंदाज घेतो. त्या सगळ्या गोष्टींकडे आपण बघतो. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास आपण पूर्णपणे त्या ठिकाणी जाणून घेतो. आणि अशा अनेक प्रकारे करत असताना नर्मदा परिक्रमा तर आपली होत असते. पंचयाग पण आपले होत असतात. 1 लक्ष शिवकांचं म्हणजे शिवलिंगाचं पूजन पण आपल्या हातून पूर्ण होईल. आणि त्याचबरोबर नर्मदा पुराण पूर्णपणे आपल्याला सांगितलं जातं. नर्मदा पुराणाचे सगळे सत्संग प्रत्येक ठिकाणी घेतले जातात. नर्मदा परिक्रमेमध्ये सत्संगामध्ये नर्मदा पुराणात सांगितलं जातं. त्याचबरोबर नर्मदा आख्यान सुद्धा होतं. म्हणजे की हे पुराणामध्ये म्हटलंय आणि आख्यान म्हणजे की आता तिथे काय बदल आहे तो बदल सुद्धा आपण पूर्णपणे सांगतो. आणि मग या सगळ्याचा अनुभव घेत घेत नर्मदा मैयाच्या या परिक्रमेमधनं आपण काय घ्यायचंय, कुठला आध्यात्मिक ठसा आपण घ्यायचा आहे, कशा प्रकारे आपल्यामध्ये बदल यायला पाहिजेत हे सगळं आपण जाणून घेतो. आणि पूर्ण नर्मदा परिक्रमा ज्यावेळेला होते त्यावेळेला नर्मदा परिक्रमेला ह्या तटावरून त्या तटापर्यंत नर्मदा मैयाला साडी सुद्धा आपण अर्पण करतो. आणि तो उत्साह अगदी म्हणजे की असा सगळ्यांमध्ये संचारलेला असतो. आणि त्या गोष्टीचा अनुभव घेण्याकरता तुम्ही सगळ्यांनी यावेळेला 7 जानेवारी ते 22 जानेवारी प्रतिभा ॲस्ट्रोलॉजीचं 5वं वर्ष आहे. मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो की आपण सगळेजण या परिक्रमेमध्ये सामील व्हा आणि नर्मदेचा जो काही आनंद आहे नर्मदा परिक्रमेचं जे काही पुण्य आहे ते पूर्णपणे प्राप्त करून घ्या. अगदीच. आणि मीही प्रेक्षकांना आवाहन करेन की जर तुम्हाला या आध्यात्मिक यात्रेमध्ये सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच आजच संपर्क करा. तुम्ही ते आलात आणि या यात्रांविषयी खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. साईराम. आप सबकी भली करे. गुरु गोरक्षनाथ आप सबकी भली करे. आप सबका जीवन मंगलमय हो. ओम साईराम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.